जिजाचा 5वा वाढदिवस होता. 5वा वाढदिवस तिचा घरी करण्यापेक्षा माझं 18 मार्चला 60 वर्षे पूर्ण झाले, 61 वर्षामध्ये पदार्पण केलं. 61 ही काही असं नाही आहे, खरं 61मध्ये पदार्पण केलेलं आहे. जनरली 61 साजरी करतात, मग पै पाहुणे सगळे मित्र सगळ्यांनाच बोलवतो आपण. पण तो गोसावळा एवढा मोठा होतो की त्यामध्ये ते ॲक्च्युली प्रत्येकांना वेळ देणं मिळत नाही. म्हणून मी काय ठरवलं की एक एक ग्रुपला आपण हा कार्यक्रम करूया. असा कार्यक्रम फक्त आम्ही शेजारी हा जो आमचा ग्रुप आहे ह्यांच्यासाठी हा आयोजित केलेला होता. मग आज माझ्या 61 निमित्त जेवण द्यायचं होतं, मग ते एक अजून एक आता इव्हेंटच होतो का, मग जिजाचा वाढदिवस जोडून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर हाच एक वर्षभर जे माझे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, असं एकेका 2-3 महिन्यांना आनंद घ्यायचा असा एक निर्णय केला. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आमच्या कुंभार ग्रुप कोणी नाही, फक्त इकडचेच आहेत आणि फक्त आम्हीच आहे. त्यामुळं एक वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे. सांगायचं म्हणजे आता माझ्या माहितीबद्दल बऱ्याचपैकी कुटुंबाबद्दल आणि सगळंच ह्या ठिकाणी सांगितलं, पण आज जिजाचा आणि माझा वाढदिवस एका वेळी होणं ही फार मोठी ईश्वरी कृपा आहे म्हणायची. कारण असं नातीचा आणि आजोबाचा शक्यतो कोण करायला पाहिजे, पण आपण तो केला गेला आणि जवळच 1 महिन्यात होता. आज हे जे माझं जे काय आत्ताचं जीवन आहे ते जीवन सुदृढ होण्यामागं ज्यांचं मला सपोर्ट मिळाला आहे त्या काही जे मोजके त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देणार. त्यामध्ये म्हणजे माझ्या आई दादा की ज्यांच्यामुळं मी या पृथ्वीतलावर आलो आणि जीवनाची सुरुवात झाली. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मला संस्कार दिले आणि त्यांनी कष्टातून काम करून कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही जे काही मला पाहिजे जरूर होती ती त्यांनी पूर्ण केली आहे. आणि आज इथंपर्यंत त्यांनी मला आणलेलं आहे. एक यशस्वी जीवन आमचं झालेलं आहे. त्यासाठी मी आई दादांना धन्यवाद देतो. आज आई आपल्यात नाही आहे, पण त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. बोलायचं आहे भरपूर, पण वेळेचा हे असल्यामुळे मी शॉर्टमध्ये कव्हर करतो आहे. आणि यानंतर जे काही मला जीवनात दिशा पाहिजे ती दिशा देण्याचं कार्य म्हणजे माझे जे गुरु आहेत सरस्वती त्यांचं एक वाक्य आहे, केवळ एक विचार आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. एक विचार तुम्हाला दुःख देऊ शकतो, तर तोच एक विचार तुम्हाला आनंदी पण बनवू शकतो. आणि एक आलेला विचार तुम्हाला सक्सेस पण देऊ शकतो आणि एक असा विचार आला की तो तुम्हाला नकारात्मक दिशेला पण जाऊन देऊ शकतो. पण योग्य वेळी योग्य दिशा देणारा विचार उठणं ही सुद्धा एक ईश्वरी कृपा आहे. आणि तो विचार माझ्या मनामध्ये उठला आणि मी ज्यांच्याकडे तो मांडला ते माझे काका या ठिकाणी श्रीपती अण्णा आहेत. मी त्यांना या ठिकाणी बोलत होतो, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आणि त्यांची अर्धांगिनी म्हणजे माझी आणखी, मी तिला मायाच म्हणतो, तिचं नाव माया आहे. जरी ती माझी चुलती असली तरी मी तिला मायाच म्हणतो. 7वीला असताना आणि 7वीला असताना जे टेलिफोन डिपार्टमेंट होते आणि अगदी टकाटक ड्रेस वगैरे करून रेल्वेला जायचे, 10 ते 5 ड्युटी करायचे आणि यायचे. आणि मी त्यांना ऑब्झर्व करायचो आणि मला वाटतं की यांच्यासाठी मला नोकरी लागायला पाहिजे. मग मी त्यांच्याजवळ तो विचार मांडला 7वीला. तर ते म्हणले तू यायचं असं आमच्या डिपार्टमेंटला, पण इंजिनियर म्हणून यायचं. कारण त्यांचं इंजिनियर व्हायचं स्वप्न थांबलेलं होतं. ते म्हटले तुझ्याकडून तू इंजिनियर होऊन ज्युनियर इंजिनियर म्हणून आमच्या BSNL लागलं पाहिजे. तर इंजिनियर होण्यासाठी किंवा BSNL येण्यासाठी मला काय करायला पाहिजे, उलटा प्रवास चालू केला. तुला 10वीला चांगले मार्क पडले पाहिजे, वॉलचंद कॉलेजलाच ॲडमिशन मिळालं पाहिजे, इलेक्ट्रिकल इंजिनियर झालाच पाहिजे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला की टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये लावायची माझी जबाबदारी. आणि नेमकं त्या पद्धतीनं त्या दिशेनं मी अभ्यास केला. 10वीला चांगले मार्क पडले, वॉलचंद कॉलेजलाच ॲडमिशन मिळालं. आणि नेमकं मी बाहेर पडलो आणि 0 बजेट आला आणि गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट थांबली. तर त्यावेळी नेमकं मी इथं कुलकर्णी फ्लॅग रेकर शिरोळ आहे त्या ठिकाणी मी 5 वर्ष सेवा दिली. आणि माझ्या वयाला 15 दिवसच कमी होते, म्हणजे 15 दिवसानंतर मी एज बार होणार होतो. आणि तेवढ्या पिरियडमध्ये डिपार्टमेंटची जाहिरात आली आणि ती जाहिरात घ्यायची पोस्टल ऑर्डर असायची. 1 रुपयाची पोस्टात जाऊन घ्यायची, ती टेलिफोन ऑफिसला द्यायची आणि ती दिल्यानंतर एक अर्ज मिळतो आणि तो अर्ज करून तो डिपार्टमेंटला द्यायचा आणि त्याच्यानंतर ती रिक्रुटमेंट होती. आणि ज्या दिवशी तो अर्ज 1 रुपयाची पोस्टल ऑर्डर घ्यायची होती तो शेवटचा दिवस होता.
आणि नेमकं त्या दिवशी मी अण्णांना म्हणलं की ती जाहिरात आली का बघा, नाही तर निघून जायचं, माझं वय पण जायचं. तर त्यांनी योगागानं ऑफिस टू ऑफिस मध्ये फोन लावला रत्नागिरीला, आणि तो लास्ट दिवस होता. त्या दिवशी त्यांनी 1-1 रुपयाचे 3 पोस्टर ऑर्डर घेतल्या. तिथल्या एका क्लार्कला जाऊन ते पोस्टरनं आणायला सांगितल्या. ऑफिसमध्ये जाऊन ते अर्ज घेतला, अर्ज इकडे पाठवला, तो मी भरून पाठवला, आणि कुठली इंटरव्ह्यू नाही, काही नाही, मेरिटप्रमाणे माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मला जो एक विचार आला होता की डिपार्टमेंट लागायचा, आणि त्यांनी मला जो विचार दिला होता, त्या 15 दिवसाच्या तारखेत जर मी उशिरा विचारलं असतं तर मी कधीही टेलिफोन डिपार्टमेंटला लागलो नसतो. आज जी काही माझी आजची परिस्थिती आहे, किंवा आज मी जे काय माझं तुम्ही बघता आनंदी जीवन आहे, ते फक्त आणि फक्त ह्या अण्णांच्यामुळे आहे. आणि प्रत्येक वेळी त्यांना रिस्पेक्ट देतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही, म्हणजे माझ्या जीवनामध्ये न मला रागवलेली अशी काही फरक आहे. त्यामध्ये माझे दादा आहे, आई मला रागवल्या, तर दादाने मला कधी रागवलं नाही. यानंतर लागतो नंबर अण्णांचा. एक वेळ मी त्यांना रागवत असेल किंवा काय म्हणलं तर अण्णांनी कधीही मला रागवलेलं नाही किंवा काही नाही, प्रत्येक वेळी सपोर्ट दिलेला आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांची जी अर्धांगिनी आहे आणखी माझी, ती सुद्धा अक्षरशः म्हणजे ती माझ्या फ्रेंडसारखीच आहे. अक्षर कधी माझ्याबद्दल त्या दोघांच्या मध्ये कधीही नकारात्मक विचार, कायम सकारात्मक विचार. आणि हे जे शुभेच्छा आहेत, त्या शुभेच्छाच आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं आज आम्ही हे बघतोय. आज मी आम्ही शेजारी ग्रुपमध्ये येण्यामागचं कारण म्हणजे हे सगळं बॅकअप आहे. हे जर नसतं तर आम्ही शेजारी ग्रुपमध्ये मी आलो नसतो. हे ह्यासाठी ह्या दोघांना मला खूप धन्यवाद द्यायला वाटतो. त्याच्यानंतर येतं ती माझी अर्धांगिनी आशा. आशा जर माझ्या जीवनात आली नसली, आशा तू इकडे ये. माझं लग्न म्हणजे फार गमतीनं झालेलं आहे. म्हणजे 11 मेला मला ऑर्डर आली, 20 मेला माझं लग्न ठरलं होतं, 14 मेला मला नाशिकला जॉईन व्हायचं होतं. ते जॉईन करायचं पण काम अण्णांनीच केलं. लग्न तर ठरलेलं होतं, सगळा गोंधळ होता. आणि त्याच्या अगोदर लग्न करण्यासाठी एक मुलगी लागते असं मी काकूला म्हटलं. काकू म्हणजे तुझं पण लग्न करूया. मी म्हणलं लग्नासाठी एक मुलगी तर पाहिजे. मुलगी कुठं आहे? ती म्हटली मला माहिती आहे मुलगी कोण आहे तर ती. मग हिचं नाव सांगितलं. ही गल्लीत खेळलं की लहानपणी, पण नंतर कुठं काय माहिती आहे. म्हणून तिला जरा बोलवून आणा म्हटलं. बोलवून आणल्या, गप्पा बिप्पा मारल्या, आणि दुसऱ्या सांगितलं की असं आहे. तर ते तिचं आणि माझं लग्न लावून देण्याचं कार्य केले तिच्या भाऊजीने. तिच्या भाऊजीने अक्कांनी तिच्या आईवडिलांना फोर्स केला, द्यायची तर सर्जेरावला, नाही तर द्यायची नाही. हे ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी आमच्या घरात पडली. आणि त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. आज मी त्यांना बोललेलो नाही, कारण त्या कुंभार गलीत मी कुणाला इन्व्हिटेशन दिलेलं नाही. फक्त आम्ही शेजार हा ग्रुप म्हणजे इकडचा आहे. त्यांना पण सांगितलं तिकडे कुठं सांगायचं. तर ती माळ पडली आणि आमच्या जीवनाला सुरुवात झाली. आणि आजपर्यंत तुम्ही बघतायच की तिनं जी काय आज आमच्या घरात 4 पिढ्या आहेत, तिचं कंट्रोल करण्याचं. आणि त्यावेळेला आईनं हिला ठरवलं होतं. आईला एकदा सांगितलं मला ती पसंत आहे, पण तुला सासू सासऱ्यांना जर तिनं बघितलं तर ठीक आहे, नाही बघितलं तर जबाबदार तू. म्हटलं मी जबाबदार नाही. ती म्हणे तू काही काळजी करूस. आणि तसंच तिनं सांभाळलं. अक्षरशः म्हणजे मला ती इग्नोर करते, पण आईदादांना कधी तुम्ही इग्नोर केलेलं नाही. तिचं जर मोठेपण आहे तर तिला मी कोणाचे धन्यवाद देतो. त्या पॅरल माझ्या बहिणी दोन्ही येते, नंदानी येते. आज मला आश्चर्य वाटलं की खरोखर तिनं जे टॉक किती दिला, स्पॉन्टिनियसली दिला, पण किती समर्पक टॉक दिला. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलतो, हे करतो, माहिती आहे, पण तिनं इतक्या समर्पक आणि जे काही मार्मिक तिनं बोललं, माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये आशू आलं. खरोखर खूप सुंदर तिनं बोलली. आणि मी तिचे मिस्टर वारले 2010ला. त्या अचानक म्हणजे ऑन दी स्पॉट 5 मिनिटात त्यांची डेथ झाली. आणि एक डोंगर कोसळला, त्यावेळी झाली गडबड. त्यातनं मग परत तिला उभा केलं. पण त्या पिरियडमध्ये तिनं इतकं लिखाण केलं होतं, आणि तिला मी सुचवलं तू लिखाण चांगली करतेस आणि कर म्हणून. कदाचित तिला आता आणि मी आग्रह करण्याचं तुला लिखाण करणं. तर ती शिकली नाही, 10वीपर्यंत शिकली, पण ती शिकली असती तर मी आईला नेहमी म्हणायचो तू शिकली असती तर कलेक्टर झाली असती. आणि कलेक्टर झाली तर तू कोणाला गप्प बसू दिलं नसतं. तसंच ही सुद्धा कलेक्टर झाली. आणि नंदा शिकली नाही, 8वी शिकली, तर तिच्याकडे इतका समंजसपणा आहे, खूप समंजसपणा आहे. म्हणजे एकेदा ती सांगायला लागली ती वाटते की काय म्हणजे हिच्याकडून काय कोणा काय ज्ञान आलं, म्हणजे इतका समंजसपणा किंवा समजून सांगणं हे करणं खूप सुंदर. आणि ह्या बहिणी माझ्या पाठीशी, आणि मी हा एकटा, आणि असं एक कुटुंब आमचं. आणि ही लग्न झाल्यानंतर आमच्या जीवनात ही 2 मुलं आली. आज जसं सुमित हे वाढदिवसाचं कार्यक्रम करतो, तसं सर्जेराव सुद्धा यांचा वाढदिवस करायचा. एक पोस्टर काढायचं, त्यांचे फोटो कट करायचे, थर्माकोल आणायचा, ते कट करायचं, हॅपी बोर्ड करायचं.
खूप आनंद वाटायचा आणि पगार कमी पण कुटुंब आहे तेवढंच काम करायचं. तर ते क्रिएशन म्हणजे सुनीलचं बघितलं तर क्रिएटिव्हिटी एवढी आहे, खूप त्याच्यामध्ये हे आहे. तो इंजिनियर होणारा सर्व उद्योगमध्ये आहे. अमोल तर सिव्हिल इंजिनियर आहे, तो तर खूपच हे आहे. आणि आताच बघितलं मीरा साहेबांचा जो काही प्लॅन आहे तो प्लॅनच केलेला आहे आणि आहे त्याच्याकडे आणि हळूहळू त्याची पण प्रगती होत आहे. सुमीच्या जीवनात जी कीर्ती आलेली आहे तर त्या कीर्तीमुळं आमचं आणि आरोग्य सुधारलेलं. म्हणजे आज बघितलं उत्कृष्ट आरोग्य असणंही खरं. आज आपल्याला पैसा आहे सगळं आहे, पण आरोग्य जर तंदुरुस्त नसेल तर काही उपयोग नाही. तर आरोग्य चांगलं ठेवण्याचं कार्य कीर्तीने केलेलं आहे आणि त्याचा पण एक केसा सांगतो. मी आशाला म्हटलं सुमीत एक मुलगी बघायची आहे ती BMS होते. तर ती म्हणाले BMS का, तर आयुर्वेदिक डॉक्टर असल्यानंतर काय होतं की आजार होऊ नये म्हणून काय काय असतं ती जेवणात करते, खाण्यात करते, असं असतं. आणि मी त्याला विचार केला आणि याला मुलगी बघायला सुरू केलं आणि उद्या मुलगी बघायला जायचं आणि आदल्या दिवशीनं सांगितलं असं असं आहे. मग मी म्हटलं कुठली डॉक्टर आहे, तर ते म्हणाला BMS आहे. मी त्यावेळी डॉक्टर धरलं. मी म्हटलं मी BMS मागितलं आणि BMS डॉक्टरला. म्हणजे तुम्ही जे मागाल तुमच्यामध्ये जर प्युरिटी असेल ते तुमच्या समोर अवतरतं. हे मी अनुभव केलेला आहे. जशी नोकरी, जशी बायकोला पण सिलेक्ट करण्यामाचं कारण होतं. मी ऑल इंडिया माझी पोस्ट होती. तिकडे जर फिरायला लागलं तर गावाकडे यायला तर घराडे केवढं जायचं आणि त्या सासरवाडीकडे केवढं जायचं. ती गल्लीतली किंवा गावातलीच बायको असली तर बरोबर होईल. तर ती माझी बायको पण गावातलीच मिळाली. आज मी त्यांच्या ती सुद्धा घरात जात नाही आणि मी सुद्धा तिकडे जातो. एवढी ते आमच्यातच राहिलेलं. तर अशी किस्से त्यामध्ये श्रुतिका अमोलच्या जीवनात आली. त्या दोघांचं पण अत्यंत चांगल्या पद्धतीने चालले. आणि आज आईने पण दादा आमच्या घरातले आहेत. आज एखादी व्यक्ती जी ज्येष्ठ आहे ती घरात जरी असली तर त्यांचं असणं हे फार मोठं आधार असतं. तसं हे आता आज आम्ही 8 जण आमच्या घरात आहेत, 4 पिढ्या आमच्या घरात आहेत. आणि जे बांधून ठेवण्याचं जे कार्य करत असेल ते फक्त आशा आहे. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं कुठं काय बोलायला पाहिजे, कुठं कुणाला सावरायला पाहिजे आणि कुठं कुणाला हे केलं पाहिजे ते शिकलेले नाहीत, पण तिला ह्या कुटुंब कसं सांभाळायचं हे जे कौशल्य आहे ते खूप सुंदर आहे. मी त्याचा अप्रिशिएट करतो. आणि ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळं मी चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकलो. BSNL मध्ये नोकरी. आणि वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगपूरमध्ये मला पोस्टिंग मिळालं पाहिजे हे मी ठरवलं होतं. आणि ते करण्यासाठी काम मी कुडाळमध्ये आणि इथली जयसिंगपूरची सगळी गँग जयसिंगपूरमध्ये याची पोस्टिंग कशी होईल यासाठी बिल्डिंग लावली आणि जयसिंगपूरमध्ये पोस्टिंग झाली. 22 वर्षे मी जयसिंगपूरमध्ये गव्हर्नमेंटचा जॉब जयसिंगपूरमध्ये आई वडील सगळं असताना करणं हे किती मोठी ग्रुप आहे. पण हे असताना मला एक पोकळी जाणवायला लागली. हे सगळं आहे पण अजून काहीतरी कमी आहे. ही ज्यावेळी जाणीव झाली त्यावेळी मी तेजग्यान फाउंडेशनला जॉईन झालो. आणि तेजग्यान फाउंडेशनला जॉईन झाल्यावर कळालं की ह्याच्यापेक्षा काही वेगळं जग आहे. आणि त्या वेगळ्या जगात काय आहे हे कळाल्यानंतर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मी ऑफिसमध्ये काम करत असताना काम म्हणून करायचं बंद केलं, सेवा म्हणून करायचं बंद केलं. मी BSNL माझ्यासाठी BSNL आहे हे त्यावेळी मला कळालं. BSNL साठी मी नाही, BSNL साठी भरपूर आहे. तर माझा विकास करण्यासाठी BSNL. नोकरी लागण्या अगोदर मला गरज होती म्हणून मी नोकरी लागलो. आणि नोकरी लागल्यानंतर तिथं जे काय अडीअडचणी आलेल्या त्याला दोष न देण्याचा अर्थ काय, मी निवडलेली नोकरी. आणि तो दृष्टिकोन बदलला. सेवा म्हणून कार्य करायला सुरू केलं. आणि ती सेवा करत असताना मी फाउंडेशनला जॉईन झालो. माझ्या मनाला काही वेळ आहे तो मी फाउंडेशनच्या सेवेमध्ये द्यायला गेलो. आणि तो जी लोक कसं डिपॉझिट ठेवतात बँकेत उतारवयात नोकरी घेतली तसं तो जो स्पिरिच्युअलचा आध्यात्मिकचा जो ठेव होती ती मी थोडी ठेव तिकडं ठेवायला सुरू केली. आणि 2013 साली एक मार्गदर्शन झाले की तुम्हाला जो आनंद मिळाला तो इतरांना मिळण्यासाठी काय करू शकाल. हे ज्यावेळी सरशी मी सांगितलं त्यावेळी एक निर्णय घेतला की आपण 50 पूर्ण झाल्यानंतर VRS घ्यायचं आणि VRS घेऊन पूर्ण वेळ त्या सेवेसाठी द्यायचं. आणि निश्चय केला, डायरेक्ट केलं. आणि योगायोगानं 50 नंतर थोडं आक्रमण झालं. 50 नंतर अजून पोरं जॉबला लागायचे होते. 50 झालं, 52 झालं, 53 आलं. आणि 53ला ठरवलं, एक तारीख ठरवली 31 मार्च 2020 या दिवशी आपल्याला राजीनामा द्यायचा आहे आणि जॉब सोडायचा. हे 1 वर्ष अगोदर डिसाईड केलं आणि त्या पद्धतीने पावलं उचलली. मी कुठेही इन्व्हेस्टमेंट केली नाही. ते एक प्लॉट घ्या, ते त्या बँकेत एवढं ठेवा, ह्या बँकेत ठेवा. जेवढं मला पृथ्वीवर माझं जीवन आहे तोपर्यंत मला जे लागणार आहे ते मला मिळणारच आहे. ते मला साठवून ठेवायची काही गरज नाही. आणि जेवढं लागणार आहे तेवढं साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यापेक्षा मला अधिक पैसा, अधिक संपत्ती, अधिक ॲसेटसाठी मला धडपडायचं नाही. मला जो वेळ द्यायचा आहे तो ह्यासाठी द्यायचा आहे. आणि तिथून पुढं मग 2000 आणि योगायोग 31 मार्च 2020 याची वेळ झाली नाही. गव्हर्नमेंटनंच VRS डिक्लेअर केलं.
की ज्यांचं 50 वर्ष पूर्ण आहे ते VRS घेऊ शकतात आणि नुकसान भरपाईच येईल. म्हणजे तुमचं जर विचार पॉवरफुल असतील, तुमची प्रार्थना जर चांगली असेल तर गव्हर्नमेंटला सुद्धा नियम बदलावे लागतात. 78,000 लोकांनी एका दिवशी VRS घेतले, त्यामध्ये माझ्या अन्याय. म्हणजे आम्ही वेगवेगळं जॉईन झालो असलो तर रिटायर एका दिवशी झालो. तर 6 वर्ष अगोदर मी रिटायरमेंट घेतली आणि 6 वर्षानंतर 2020 नंतर कंटिन्युअस मी एजियन फाउंडेशनच्या सेवेत आहे. त्याच्या अगोदरच 1 जुलै 2019ला मी इथं सेंटर ओपन केलं आणि ॲक्टिव्हिटी चालू केल्या आणि 2020ला पूर्ण वेळ मी घ्यायला चालू केलं. देता वेगवेगळ्या ग्रुपसाठी मी सेवा द्यायला गोरबा मंदिरमध्ये तिथल्या कार्यात वेळ द्यायला सुरू केला. आम्ही शेजारी ग्रुप बरेच दिवसापूर्वी कुशल पाटील सरांनी त्याला आकार दिला होता, पण तो ॲक्टिव्ह होत नव्हता. मग का कुणास इनडायरेक्टली ती कदाचित माझीच प्रार्थना असेल, माझ्याकडेच किंवा साईडने बघून मला म्हणले तुम्ही जरा इनिशिएटिव्ह घ्या आणि त्यामध्ये सुरुवात झालेली गेली 3 वर्षे निरंतर आपल्या इथं एवढी युनिटी, एवढी एकरूपता आणि एवढं घरगुती संबंध झालेले आहे. कुणाच्याही मनामध्ये एकमेकाबद्दल दुष्भावना किंवा वाईट विचार येते, सगळे एकमेकांचे शुभचिंतक आपण या ठिकाणी झालेलं आहे. इतकं वयाचा डिफरन्स आहे या ठिकाणी. 25 वर्षाचे उत्पन्न सभा सदस्य आहेत आणि 84 वर्षाचे नेसकर सर आहे आणि आमचे दादा 87 वर्षाचे. पण सगळे एका प्लॅटफॉर्मवर येऊन वयाचं तिथं अंतर आणि कोण वकील आहे, कोण CA आहे, कोण इंजिनियर आहे, कोण ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे, कोण प्रिन्सिपल आहे, कोण मुख्याध्यापक आहे, कोण रिटायर झालेले आहे. सगळे वेगवेगळे पण सगळे मोठ्या मोठ्या पदावर आहेत. पण त्या पदाचा कधीही कुणीही जो अहम म्हणजे अहंकार असतो किंवा एक पद असतं, ती प्रतिष्ठा असते, ती सगळी त्यांनी बाजूला ठेवली आणि एका प्लॅटफॉर्मवर येऊन आम्ही शेजारी आनंद बरोबरी या एका विचाराने प्रेरित होऊन आज आम्ही इथं गुन्ह्या गोविंदाने नांदतोय आणि वेगवेगळे वर्षभरात इव्हेंट साजरे करतोय आणि सगळ्या इव्हेंटला प्रत्येक जण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि आपला घरचाच कार्यक्रम आहे असं या ठिकाणी आपण केलेलं असतं. त्याचबरोबर आमचा 10वीचा एक ग्रुप 20 जणांचा आहे. त्या ग्रुपचं सुद्धा नियोजन जे आहे ते त्या पद्धतीने केलं जातं, माझ्याकडून केलं जातं. तर हा जो माझा वेळ आहे आज या ठिकाणी बघायला गेलं, तुमच्याजवळ जो वेळ आहे तुम्हाला परत मिळत नाही. आज तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलाय ना, तुमच्या जीवनातला वेळ गेला, पण तुम्ही दिलेला वेळ ही जी शुभेच्छा ही माझ्यासाठी फार महत्त्वाची. आणि मी जी इतरांना वेळ देतो तो वेळ त्यांच्याकडून न मिळण्याऐवजी तुमच्याकडून मला मिळाला. म्हणजे आज तुम्ही एकाला एक गोष्ट देता की त्याच पद्धतीने तुमच्याकडे येईल असं नाही, तुम्हाला इतर बाजूला ही येऊ शकते आणि तुम्ही जे द्याल तुम्हाला मल्टिपल म्हणजे भरपूर मिळतो. आज मी आनंद देतोय तो माझ्या जीवनात ऑटोमॅटिक आनंद आहे. ऊसाचं रस गाळायचं जे मशीन असतं, तो रस पिणाऱ्याला नंतर गोड लागतो, पण पहिल्यांदा त्या मशीनला गोडवा मिळतो. तसं आनंद वाटणाऱ्याला पहिल्यांदा त्याला आनंद झालेला असतो, मग तो आनंद वाटतो. अशा पद्धतीने हे कार्य चालू आहे आणि निरंतर आता माझ्याकडे कोल्हापूर झोन, रायगड झोन, कोल्हापूर झोन आणि मुंबई झोन असे 4 झोनचं सेवा या ठिकाणी आहे. इथं आमचं विशेष म्हणजे कट्टा मीटिंग असते. त्या कट्टा मीटिंगमध्ये आता मला यायला थोडा कमी वेळ मिळाला आहे. नेमकं माझी रात्री 9:30 ते 11पर्यंत ऑनलाईन मीटिंग आहे सगळ्यांची, त्यामुळे जरा ती माझ्यावर गुस्सा असते. पण त्यांना आता लक्षात आले जेव्हा यांची मीटिंग असते त्यामुळे आपण त्यांना वेळ दिला. पण ज्यावेळी मला मोकळा वेळ मिळतो त्यावेळी मी तिथं जातो आणि जे काही निर्णय आपले इथं होतात ते अगोदर एका रूममध्ये बसून मी निर्णय माझे, पण आता ह्या आमच्या कट्ट्यावर बसून सगळ्या जे नियोजन आहे आता हे जे नियोजन झाले जे या कट्टा मीटिंगमध्ये झालेलं नियोजन, तर असा हा ग्रुप आहे आणि खूप सुंदर आहे. आणि हे जे मला ज्ञान मिळालं ते इतरांना पण मिळावं. आज आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, पण जीवन कसं जगायला पाहिजे, जीवनात निरंतर आनंद कायम ठेवण्यासाठी हे वेगळं जीवन काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण आहे त्या गोष्टीच रिपीट करत बसतो, पण ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जीवन आहे ते मिळणं गरजेचं आहे आणि ते घ्यावं असे